नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे विज्ञानाचे लेक्चर सिरीजमध्ये स्वागत। MPSC पोलीस भरती, सरळ सेवा भरती, पोस्टमन MTS इतर विविध एक्झाम ज्या ठिकाणी विज्ञान घटक समाविष्ट आहे त्या प्रत्येक कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर्स आणि त्यावर आधारित टेस्ट आहेत। आजचं लेक्चर नंबर 24 जे गुरु चुंबकत्व या टॉपिकचा एक भाग आहे। त्याच्यामध्ये विविध मुद्दे आपण कव्हर करणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे ते म्हणजे विद्युत चलित्र, ज्याला आपण मोटार असं म्हणतो। तुम्ही ते विहिरीवर वगैरे कुठेतरी मोटार बघितलेली असेल, पाणी ओढण्यासाठीची मोटार, ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण केलं जातं त्याला आपण विद्युत मोटार असं म्हणत असतो। मग याच्यामध्ये तत्व काय आहे नेमकं? ही विद्युत मोटार नेमकी चालते कोणत्या तत्वावर? तर विद्युत धारा वाहून येणारा वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेमध्ये असेल तर त्यावर ते बल प्रयुक्त होते आणि त्याच्यावर या विद्युत मोटारीचे कार्य चालते। मागील लेक्चरमध्ये, मागील टेस्टमध्ये यावर प्रश्न विचारलाय मी की लंब दिशेमध्ये जर त्या ठिकाणी तो वाहक असेल तर मग ते बल किती असतं, किती बल प्रयुक्त होतं, जास्त, कमी, मध्यम, त्या स्वरूपातला प्रश्न आपण विचारलाय। मग या मोटारीमध्ये काय काय असतं? तर आर्मेचर कॉईल असतं, जे तांब्याच्या तारेचे असंख्य फेऱ्याचे वेटोळे तुम्ही पाहिले असतील। पुढे शक्तिशाली चुंबक असतं आर्मेचर कॉईल, दोन ध्रुवाच्या मधोमध या ठिकाणी आपण बघतो। अर्धवर्तुळाकार परिवर्तक असतो, हा विद्युत धारेची दिशा बदलवण्याचं काम करतो। ब्रश असतात परिवर्तकावर, दोन्ही बाजूने दाब देऊन त्यांना घट्ट धरून ठेवण्याचं कार्य हे ब्रश करतात। आणि बॅटरी असते किंवा विजेरी असते जी विद्युत धारा पुरविते। या सगळ्या घटकांचा समावेश विद्युत मोटारीमध्ये होत असतो। मग यांचं कार्य काय आहे? तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार या ठिकाणी ही विद्युत मोटार कार्य करत असते। पुढे परस्पर विरोधी दिशेतील बलाची जोडी कॉईलला घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी फिरवत असते आणि जडत्वाच्या नियमानुसार कॉईल स्थिर न होता त्या ठिकाणी फिरतच राहते। हा एक मुद्दा लक्षात घ्या, जडत्वाचा नियम। न्यूटनच्या कितव्या नियमामध्ये जडत्व समाविष्ट आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। पुढे मग ही डीसी मोटार जी आहे याचा उपयोग काय? ओके, हे उपयोग तुम्हाला माहित असले पाहिजे। यामध्ये मग मिश्रणी ज्याला आपण मिक्सर म्हणतो, विद्युत रवी ज्याला आपण ब्लेंडर्स म्हणतो, प्रशीतक ज्याला आपण रेफ्रिजरेटर्स म्हणतो, धुलाई मशीन, या सगळ्यांमध्ये या डीसी मोटरचं कार्य असतं, उपयोग असतात। विद्युत पंखा, एअर ड्रायर, टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेअर, ब्लोअर्स ज्याला आपण भाती म्हणतो। पुढे विजेवर चालणारी कार असेल, विद्युत क्रेन, उद्वाहक ज्याला लिफ्ट म्हणतो आपण, विजेवर चालणारी रेल्वे, रोलिंग मिल्स, या सगळ्यांमध्ये या मोटरचं कार्य चालत असतं। पुढे मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन्स याच्या संदर्भातला सुद्धा मुद्दा क्रमिक पुस्तकामध्ये कव्हर केला आहे। या गाड्या रुळावरून तरंगत चालतात, रुळातील विद्युत चुंबकातून त्या ठिकाणी विद्युत धारा जाऊ दिलेली असते, त्याच्यावर या ट्रेन्स चालत असतात। पुढे मग विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही एक नवीन कन्सेप्ट आहे ज्याचा शोध मायकल फॅरेडे यांनी लावला। काय म्हणले मायकल फॅरेडे? की जर वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरत असेल किंवा वाहक स्थिर ठेवून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर विद्युत धारा निर्माण होते। याच्यामध्ये पहिल्या कॉईलला प्राथमिक तर दुसऱ्या कॉईलला दुय्यम कॉईल असं म्हटलं जातं। ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते त्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हटलं जातं। काय म्हटलेलं आहे? वाहकातील बदलतं चुंबकीय क्षेत्र याच्यामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होत असेल तर या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हटलं जातं। शोध कोणाचा आहे? मायकल फॅरेडे यांचा आहे। याच्यावर तुम्हाला विविध स्वरूपाचे प्रश्न मी टाकणार आहे, त्याची उत्तर देता आली पाहिजेत। पुढे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे। काय म्हणतोय हा उजव्या हाताचा नियम? या ठिकाणी थोडंसं आकृतीकडे तुम्ही लक्ष द्या। तर्जनी या ठिकाणी अंगठे शेजारचं बोट, तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेमध्ये असेल आणि अंगठा वाहकाच्या गतीच्या दिशेमध्ये असेल तर जे मधले बोट आहे या ठिकाणी मधले बोट तुम्ही बघताय ते प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवितं। जेव्हा कॉईलच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्रास लंबरूप असते तेव्हा सर्वाधिक विद्युत धारा वाहते। हा प्रश्न मी मागील याच्यातही तुम्हाला वेगळ्या त्या नियमासंदर्भात आपण विचारला होता आणि इथेही तोच आहे। पुढे मग गॅल्व्हॅनोमीटर आपण कशासाठी वापरतो? तर परिपथातील विद्युत धारेचे अस्तित्व आहे की नाही ओळखण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटर वापरतो। विद्युत धारा जर शून्य असेल तर विचलन होणारच नाहीये। आणि पुढे मायकल फॅरेडे यांनी 1821 मध्ये विद्युत धारेमुळे परिवलन गती निर्माण होते ही शोधून काढली आणि याच तत्वावर आजच्या या विद्युत मोटारी ज्या आहेत त्यांचं कार्य चालतंय। मायकल फॅरेडे। पुढे
चुंबक व कॉईलच्या हालचालीमुळे विद्युत धारा 1831 मध्ये शोधली गेली. याच्यातूनच मग ते विद्युत जनरेटर तयार झाले आणि त्याचा पुढे आपण बघतोय फार मोठा उपयोग होतोय. विद्युत धारेचे प्रकार जे आहेत 2 प्रकार ते तुम्हाला माहित असले पाहिजे. दिष्ट विद्युत धारा ज्याला आपण म्हणतो आणि दुसरं प्रत्यावर्ती विद्युत धारा ज्याला आपण म्हणत असतो. डीसी आणि एसी अशा स्वरूपाचे 2 प्रकार या विद्युत धारेचे आहेत. आता ही डीसी जी असते दिष्ट विद्युत धारा ती एकाच दिशेने वाहते, ज्याचं परिमाण आणि दिशा दोन्ही स्थिर आहे. करंट म्हणतो आपण. घरगुती वापर याचा अत्यंत कमी आहे डीसीचा. वारंवारता तर 0 आहे. मग एसी मध्ये काय आहे, ठराविक काळामध्ये दिशा बदलते, परिमाणही बदलते आहे. घरामध्ये आपण बघतोय विविध याच्यामध्ये घरामध्ये वापर होत असतो प्रत्यावर्ती विद्युत धारेचा. भारतात वारंवारता 50 हर्ट्झ आहे. हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे. ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये याची त्या ठिकाणी गरज पडत असते किंवा याचा वापर होत असतो. आणि आपण जे बघतो प्रत्यावर्ती विद्युत धारा जी आहे ती आपल्याकडे मुख्यत्वे वापरली जाते. का वापरली जाते, त्याचा फायदा काय? तर विद्युत शक्तीमध्ये कोणतीही घट न होता विद्युत धारा खूप लांबच्या अंतरापर्यंत पारेषित करता येते. एसी मध्ये ते डायरेक्ट करंटमध्ये तसं होत नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे विद्युत जनित्र ज्याला आपण जनरेटर म्हणतो, काय करतंय, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करत आहे. कोण? विद्युत जनित्र. तत्व काय आहे, तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर हे चालतं आहे. जेव्हा विद्युत जनित्राची कॉईल चुंबकीय क्षेत्रात स्वतःभोवती फिरते तेव्हा चुंबकीय क्षेत्र कॉईलमध्ये विद्युत धारा प्रवर्तित करत असतं. मग याचे 2 प्रकार आहे, एसी जनित्र आणि डीसी जनित्र. एसी मध्ये काय आहे, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर एसी विद्युत धारेमध्ये आणि डीसी मध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर डीसी मध्ये किंवा दिष्ट विद्युत धारेमध्ये करत असतं. अशा पद्धतीने विद्युत मोटार आणि जनरेटर दोघं एकमेकांचे थोडेसे विरुद्ध म्हणूया आपण, या स्वरूपाचे कार्य करतात. मात्र दोघांचाही संबंध चुंबकत्वाशी आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. चला या ठिकाणी आपण थांबूया. यावर आधारित टेस्ट आपली होणार आहे. धन्यवाद.